नमस्कार. आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. बघूयात आजच्या ठळक घडामोडी. सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी. सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये वर्षानुवर्ष आम्ही जवळजवळ 37 वर्ष सर्व्हिस केली. महाराष्ट्र शासनातर्फे जे वेगळे प्रकल्प राबवले गेले त्यामध्ये बृहत आराखडा, जलजीवन मिशन, अमृत यासारखे अनेक कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने भाग घेतलेला आहे. 23 मार्च 2017 पासून महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या सर्व कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन आणि पगार याचं दायित्व स्वीकारलेलं आहे. त्यामुळे प्रथमतः आम्ही शासनात असल्यामुळे आमचं कोणत्याही प्रकारचे वेतनातून उदरनिर्वाहासाठी, भविष्य निर्वाहासाठी किंवा पेन्शनसाठी कोणतीही वजावट केलेली नव्हती. परंतु सद्यस्थितीत गेल्या 2 महिन्यापासून आम्हाला निवृत्ती वेतन मिळत नाहीये. तसंच कार्यरतांना जे वेतन मिळते तेही वेतन खूप विलंबाने मिळत आहे. त्यासाठी आम्ही आता हे आंदोलन छेडलेले आहे. यामध्ये आम्हाला कोणतंच बोलण्याचं मुभा दिलेली नसल्याने आम्ही मुख्य आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे आम्ही कोणताही गाजावाजा न करता आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवावं आणि सर्व कार्यरत आणि निवृत्तीधारक यांना वर्षानुवर्ष यापुढे भविष्यात नियमितपणे वेतन मिळावं अशी माझी विनंती आहे. मी प्रिया माळी, मी सेवानिवृत्त शाखा अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सद्यस्थितीत महाराष्ट्र जीवन संघर्ष समिती कृती समितीची मी सहसचिव आहे. आज आम्ही इथे सगळेजण जमलो आहोत ते आम्हाला 2 महिने पेन्शन मिळालेली नाही आहे आणि आम्ही सरकारीच लोक आहोत, पण आम्हाला तरीसुद्धा प्रशासकीय विलंबामुळे ही पेन्शन मिळालेली नाही आहे आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि सरकारपर्यंत आमचं म्हणणं पोहोचवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आमचं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणजे पाणी पुरवठा खात्यामध्ये येणारा एक विभाग आहे. आम्ही जलजीवन मिशनसारखे प्रकल्प राबवलेले आहे. तसंच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे फार पूर्वीपासून कार्यरत आहेत. त्याची नावं बदलली वेळोवेळी. पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, बदलापूर असेल किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाच्या पाण्याची सुरुवात ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करते. म्हणजे लोकांची तहान आम्ही भागवतो. लोकांची तहान भागवल्याने त्या गावाचा विकास होतो. त्या गावाचा विकास झाल्याने महाराष्ट्राचा विकास होतो. म्हणजे विकास करणारे खरे लोक आम्ही आहोत. आणि असं असताना आज आमच्या विभागाकडे पूर्णपणे महाराष्ट्र शासनाचं दुर्लक्ष होत आहे. हे आम्हाला अगदी खंत बाळगून मी इथे सांगत आहे. आणि आम्हाला 7वा वेतन आयोग आत्ता कमी मिळतो आहे, पूर्णपणे मिळाला नाही. एक कुठला तरी मधला 6वा वेतन आयोग काढला आहे. आम्हाला घरभाडे भत्ता जुन्याप्रमाणे मिळतो किंवा इतरही गोष्टी कमी मिळतात. 25 ते 30% पगार कमी घेऊन आम्ही जलजीवनसारखं पंतप्रधानांचं मिशन राबवलं आहे. तरीसुद्धा हा विभाग दुर्लक्षिला गेलेला आहे. आणि एवढं करत असताना आम्ही तरीही शांत होतं. पण आता गेल्या 2 महिन्यापासून म्हणजे इतकं डोक्यावरून पाणी गेलं आहे की आम्हाला पगार उशिरा मिळत आहेत. कार्यरतांना भरपूर काम पडतं आहे. 10 लोकांचं काम एकच व्यक्ती करते आहे. आमच्यासारखे सेवानिवृत्त 40 वर्ष जीवाची बाजी लावून काम केलेली लोक आहोत आणि आम्हाला 2 महिने झाले पेन्शन नाही आहे. आमच्याबरोबर चतुर्थ श्रेणीचे जे कर्मचारी आहेत त्यांची दयनीय अवस्था आहे. त्यांना औषधाला पैसे नाही आहेत. ते कसे जगतायत, त्यांना आम्हाला आर्थिक मदत करावी लागत आहे. आमची पण काही विशेष अशी व्यवस्थित आर्थिक हे नाही आहे. तर माझी सरकारला अशी विनंती आहे की पाण्यासारख्या विभागाला एवढं दुर्लक्षित करू नका. अन्न, पाणी, वस्त्र हे जर महत्त्वाचे गरजा असतील तर त्यातलं पाणी पुरवठ्याला लोकांना तरी इतकं तडफडवू नये. लवकरात लवकर प्रशासकीय विलंब टाळून आम्हाला लवकरात लवकर पेन्शन द्यावी ही विनंती.